सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी आता सर्वच पक्ष जोरदार करू लागलेला आहे आणि अशातच प्रत्येक पक्ष सुद्धा कामाला लागले। मात्र आता शिंदेंची शिवसेना निवडणुकीच्या मैदानामध्ये एकदम कंबर कसून उतरलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक वक्तव्य केलं आणि ते म्हणजे महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला। तर ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर सुद्धा शिंदेंनी टीका केलेली आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत जी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अरुणजी, आता नेमका महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना आता पूर्ण ताकदीनिशी मैदानामध्ये उतरलेली आहे। महायुतीचाच भगवा महानगरपालिकांवरती फडकेल असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय। आपण कसं पाहता? सिद्धेशजी, महायुतीचाच झेंडा या मुंबई महानगरपालिकेवर फडकेल हा विश्वास तर पहिल्या दिवसापासून आदरणीय एकनाथ शिंदेजी, शिवसेना आणि महायुतीमधील सर्वच नेते हे बोलून दाखवत आहे आणि त्यानुसार त्यांनी गेल्या 3-3.5 वर्षांमध्ये काम सुद्धा करून दाखविलं आणि त्या कामाच्या जोरावरच त्यांचा हा विश्वास अतिशय दृढ झाला आणि म्हणूनच आम्ही हे स्वप्न पाहत आहोत की यावेळेस महायुतीचा भगवा झेंडा या महानगरपालिकेवर फडकेल आणि गेली 25-30 वर्षे या मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्याकरता जे काही केलं गेलं पाहिजे होतं ते नाही केलं गेलं आणि आता तो क्षण आलेला आहे। शिवसेना आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, भाजपा आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि एनसीपी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तमरित्या या राज्याचा जो काही गाडा आहे तो हाकत आहेत। पहा, गेल्या 3-3.5 वर्षांमध्ये या राज्याचा आणि या मुंबईचा जर आपण विचार केलात तर पूर्वीची मुंबई आणि आताची मुंबई यात नक्कीच तुम्हाला फरक दिसून येईल आणि हा फरक आपण हात लावून सुद्धा त्याला स्पर्श करून सुद्धा त्याला आपण जाणून घेत आहोत की खरोखर या मुंबईमध्ये आता वेगळेपणा दिसत आहे। पूर्वीची बकाल मुंबई आणि आताचं मुंबईचं सौंदर्यीकरण, पूर्वीचे मुंबईचे रस्ते खड्डे पडलेले अनेक ठिकाणी असायचे, आता तुरळक खड्डे कुठेतरी तुम्हाला दिसतील, परंतु मुंबईचं संपूर्ण रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण हे आदरणीय एकनाथ शिंदेजी यांनी निर्णय घेतला आणि तेव्हापासून जे सुरू झालं ते आजपर्यंत थांबलं गेलं नाहीये। या मुंबईमध्ये अनेक पायाभूत सुविधा उभ्या राहिलेल्या आपण पाहत आहोत आणि मुंबईकरांना तेच हवं होतं आणि म्हणून मुंबईकर खुश आहे आणि म्हणून मुंबईकर यावेळेस महायुतीचा भगवा फडकवण्याकरिता तयार आहे। बर, अरुणजी, आपल्यासोबत आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे सुद्धा आपल्यासोबत आता या चर्चेमध्ये जोडले गेलेले आहेत। वसंतजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आता अरुण सावंतांनी जो मुद्दा उपस्थित केला की प्रत्येक मराठी माणसाला आता शिंदेंनी केलेल्या कार्याची दखल घ्यावी लागते, शिंदेंचं कार्य प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचलेलं आहे। ठाकरेंची शिवसेना आता कशा पद्धतीनं पूर्ण मैदानात उतरेल महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या या मैदानामध्ये? मला वाटतं की आता जे काही सावंत साहेबांनी सांगितलं की मुंबईमध्ये पायाभूत सुविधा पोहोचल्यात, मुंबईमध्ये सगळा मुंबईमधला मराठी माणूस खुश आहे। मला सावंत साहेबांना किंवा त्यांच्या शिवसेनेला मला हा प्रश्न विचारायचा आहे की जर मराठी माणसासाठी तुम्ही एवढं सगळं करताय तर मग उद्योगधंदे का थांबवत नाहीयेत? उद्योगधंदे जे मुंबईच्या बाहेर चाललेत, महाराष्ट्राच्या बाहेर चाललेत आणि एका बाजूला एक चित्र दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला दुसरं चित्र दाखवायचं। आणि पायाभूत सुविधा तुम्ही म्हणताय मुंबईला तुम्ही कोणत्याही वेळेस जा, मुंबईमध्ये ट्रॅफिक जाम आहेच, कोणत्याही वेळेस जा। म्हणजे ज्या पद्धतीने यांना इतर पक्षातली लोक फोडण्यामधून वेळ मिळत नाहीये, इतर पक्षातल्या लोकांना कसं निवडणुकीच्या तोंडावरती आमच्या पक्षात घ्यायचं, त्यांना कशी वेगवेगळी प्रलोभनं द्यायची, ह्या एक कलमी कार्यक्रम ह्या तिघांचाही चालू आहे। मग त्याच्यामध्ये भाजप असेल, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांचा सध्या एक कलमी कार्यक्रम चाललेला आहे की फक्त इतर पक्षातले, विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले लोकांना फोडा आणि त्यांच्या जागेवरती त्या लोकांना काहीतरी प्रलोभन दाखवा आणि निवडणुकीला सामोरं जा। हिंमत असेल ना तर भाजपला बाजूला ठेवून निवडणुकीला सामोरं जावं शिंदे सेनेने, मग त्याच्यानंतर कळेल की खरा भगवा कोणाचा आहे आणि खरी शिवसेना कोणाची आहे। अरुणजी, वसंत मोरे म्हणतात एक कलमी सध्या कार्यक्रम चालू आहे तिन्ही पक्षांचा महायुतीमधल्या आणि या सगळ्यामध्ये आता निवडणुकांमध्ये मतदार ठरवेल की खरा भगवा कोणाचा फडकणार आहे। आपण कसं पाहताय वसंत मोरेंच्या या मुद्द्याकडे? सिद्धेशजी, मी वसंत मोरे यांचं सर्वप्रथम अभिनंदन करेन
आता का अभिनंदन करेन, तर त्यांनी एवढे चांगले चांगले प्रश्न विचारले आहेत, त्या प्रश्नांचं मला उत्तर देण्याकरता मी खूपच उतावळा झालोय. पहा, वसंत मोरे काय म्हणाले की या मुंबईमधील उद्योगधंदे बाहेर पळविले गेले, या मुंबईमधील मराठी माणूस बाहेर गेला. आता या गोष्टीचं मी आधी उत्तर देईन, म्हणजे जनताच ठरवेल की वसंत मोरे योग्य आहेत, त्यांची उभाटा शिवसेना योग्य आहे की नाही आहे. पहा, या मुंबईमध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे येण्याकरिता या सरकारमधील तिन्ही पक्षांद्वारे जे प्रयत्न केले गेले जात आहेत ते सर्वश्रुत आहेत. 2 दिवसांपूर्वीच ज्या उद्योगधंद्यांसंबंधित आम्ही करार केले हे सर्वश्रुत आहेत. वसंत मोरे कदाचित वर्तमानपत्र किंवा टीव्ही चॅनल पाहत नसतील तर त्यांनी ती पाहिली केली पाहिजे. वसंत मोरे असं म्हणत आहेत की पायाभूत सुविधा या मुंबईमध्ये कुठे झाल्या, काय झाल्या. मला वाटतं माझ्या ज्ञानानुसार वसंत मोरे हे मुंबईत राहणारे नाही आहेत, नसावेत कदाचित. त्यामुळे त्यांना मुंबईमधील पायाभूत सुविधा ह्या दिसत नाही. तेव्हा त्यांनी मुंबईमध्ये थोडा फेरफटका मारावा, वेळ काढून. आमच्याच गाडीमधून आम्ही त्यांना संपूर्ण मुंबईचं दर्शन घडवू. तिसरी गोष्ट, इतर पक्षांमधून नेते घेतले जातात आणि त्यामध्येच एकनाथ शिंदेजी आणि भाजपा, देवेंद्र फडणवीस आणि इतर लोक बिझी आहेत. अहो वसंत मोरेजी, तुम्ही कोणत्या पक्षातून उभाटामध्ये आलात, तुम्हाला कोणी घेतलं, याचं सुद्धा जरा जनतेला सांगितली असती 2 वाक्य तर बरी झाली असती. प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढविण्याचा हक्क असतो आणि त्यानुसार उभाटा सुद्धा ते करत असते, शिवसेना आमची सुद्धा ते करत असते आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा ते करत असते. त्यात गैर काही नाही. बरं, गैर काय नाही म्हणतात वसंत मोरेजी. अरुण सावंत म्हणतायत की जरी पक्षांतर पक्ष बदल झाले तरी सुद्धा याच्यामध्ये गैर नाही. आपण कसं पाहताय? मला वाटतं कदाचित जसं आता सावंत साहेब म्हणाले की मी मुंबईमध्ये राहणार नाहीये, तसा मला वाटतं की सावंत साहेबाला माझा इतिहास सुद्धा माहित नाहीये. साहेब, मी इतिहास नको, वर्तमान सांगा. वर्तमानावर बोला तुम्ही, इतिहासात जाऊ नका. इतिहासात जास्त फिरत राहिलात तर येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये तुम्ही सगळ्या महाराष्ट्राचं भविष्य अंधकारमय करून टाकले आणि इतिहासात का जायचं नाही? महाराष्ट्राचं भवितव्य आणि देशाचं भवितव्य हे उज्ज्वल आहे. देशाचं भवितव्य आदरणीय नरेंद्र मोदीजी उत्तमरित्या पाहत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीस घडवित आहेत. तेव्हा तुम्ही चिंता करू नये महाराष्ट्राच्या भवितव्याची. भाजपला बाजूला ठेवा आणि या शिवसेना, भाजपा वगैरे तुम्ही सोडून द्या. शिवसेना म्हणता ना, शिवसेना मजबूत आहे, शिवसेना मजबूत आहे या मुंबईमध्ये लढण्याकरता. तेव्हा तुम्ही कशाला उगीच नको सांगत असता. आम्ही युतीमध्ये आहोत त्यामुळे भाजपाचं नाव घेतो आणि जोपर्यंत युतीमध्ये आहोत तोपर्यंत भाजपा, शिवसेना आणि यांची नावं घेतली जाणारच. त्यात गैर काय आहे? गप्पा गोष्टी मारता, मुंबईच्या गप्पा गोष्टी मारू नका साहेब. नक्कीच. त्यामुळे आता आपण पाहतोय की आगामी महानगरपालिकांमध्ये आता नेमका कोणाची सत्ता येते हे आता येणाऱ्या काळातच ठरेल. आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण आता पुढची बातमी पाहूयात. पुढची बातमी आहे मराठवाड्यातून. मराठवाड्यातील अनेक